हे बघा, हे आता कढईमध्ये मी कारलं टाकलेलं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. त्याला सतत हलवत राहायचं. अगदी थोडंसं तेल टाकूया. अगदी थोडंसंच तेल टाकते याच्यात. हे कारलं पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत ह्याला भाजायचं आहे. चपाती किंवा भाकरी केलेला तवा असतो की नाही, त्यावेळी त्या गरम तव्यावर केलं तर हे जरासं लवकर होईल कढईपेक्षा. कढईमध्ये थोडासा वेळ लागणार. थोडंसं मीठ टाकते, अगदी थोडं, कारण कारलं थोडंसंच आहे. एकाच कारल्याचं करायला लागले मी. जेव्हा तयार होईल हे, तेव्हा थोडासा लिंबू पिळायचा. तुम्हाला आवडत असेल तर अगदी 1 चिमूटभर साखर, नाही टाकली तरी चालेल. आता हे अगदी कुरकुरीत होईपर्यंत ह्याला करून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, एकदम कमी लो फ्लेमवर करायचं. हे इकडं करायला ठेवून तुम्ही चपाती भाजी बाकीचं तुमचं काय काम करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, कारण ह्याला वेळ खूप लागतो. बस मधून मधून हलवायचं आहे.